नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चिपळूण पर्यंतचा प्रवास केला होता, संगमेश्वर ते चिपळूण. आणि आता आपण चाललोय पुढे खेड पर्यंत जाऊन येऊ. 2 वाजलेत. टेम्परेचर आहे 37 डिग्री आणि लख ऊन आहे. थोडेसे ढग आहेत पण ऊन चांगलं आहे, चटका आहे. असो, चिपळूण सोडल्यानंतर म्हणजे चिपळूणच्या पुलाचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की काम एवढ्यात होण्यातलं नाही, बऱ्यापैकी वेळ लागणार आहे त्या पुलाच्या कामाला. चिपळूण सोडल्यानंतरचा रस्ता जो आहे चारी लेन दोन्ही बाजू चालू झालेले आहेत. फक्त आता इथे जो मध्ये रेल्वेचा पूल होता, इथे काय केलंय जरा बघूया, कारण तिथलं काम काहीच नव्हतं, थांबलेलंच होतं पूर्ण. आता सुद्धा तसंच दिसतंय. ते बघा, रेल्वे पूल आला, इथे अजून काही डेव्हलपमेंट नाहीये. इथून आपण पुन्हा जुन्या मार्गिकेवर जातो. इथे रुंदीकरण अजून काही झालेलं नाही. तेवढा एक पॅच झाला की मग परत व्यवस्थित रुंद रस्ता आपल्याला मिळतो. इथे बऱ्यापैकी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झालेला दिसतात. इथे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे इथे शोरूम्स पण दिसत आहेत. मला आठवतंय ज्या वेळेला कोकण रेल्वे सुरू झाली आणि पहिल्यांदा मी चिपळूण रत्नागिरी रेल्वेने इथनं प्रवास केला. इथे रात्री ट्रेन होती आणि सगळा शुकशुकाट होता, कोण नव्हतं रस्त्यावर बाहेर, पूर्ण शुकशुकाट. आणि हे काही नव्हतंच त्यावेळेला, त्या डेव्हलपमेंटच काय नव्हत्या झालेल्या. आणि रेल्वे स्टेशनला सुद्धा माहित अशी गर्दी नव्हती रात्रीची, फार माणसं नव्हती. आता जर बघायला गेलं, सगळ्या गाड्या पॅक असतात, रिझर्वेशन तर मिळतच नाही. हे बघा, हे जे असे सर 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 करून चालवतात ना गाड्या, हे डेंजरस व्हावं यांचं. हे कंट्रोल मध्ये नाही राहिली गाडी यायची, कोणाच्या तरी घुसवली म्हणून समजाच पुढच्या द्या. ते काय विचार करत नाही ना पुढे कोण आहे आणि काय आहे. कोणता बोर्ड घेऊन चाललेला आहे. त्यात परत ते उजव्या लेननी चालवतात. मध्ये आता या अशा गाड्या आल्या ना की मग आपल्याला ओव्हरटेक करायला काही स्कोप नाही. हा आता कसा मध्ये चालवतोय बघा गाडी. त्याला समजलं की नाही समजलं आपण मध्ये आलोय. इथला रस्ता मात्र एकदम बेकार क्वालिटी आहे बघा, नुसतं बाउन्सिंग होत आहे. रोडला काय क्वालिटीच नाहीये त्या. ही झुकझुक गाडी चाललेली आहे, आपल्याला दिसलेली आहे झुकू झुकू गाडी. आणि आता इथून पुढे थोड्याच वेळात परशुराम घाटाची सुरुवात होईल. बोडका झालेला परशुराम घाट. हा समोर दिसता सवत कडा धबधबा पावसाळ्यात असतो फक्त.
पावसाळ्यामध्ये हा मस्त असतो बघायला धबधबा. भरपूर गर्दी पण असते इथे लोकांची. इथे काही काही ठिकाणी आता समोर दिसतो नेट लावून झालेलं आहे. दगड वगैरे ते गडगड येतात ना खाली, ते येऊ नये म्हणून हे आता अनेक ठिकाणी घाटामध्ये डोंगरामध्ये असे नेट मारतात. मेटलची नेट असतात ती, आणि त्याला मोठाच्या मोठा 3 फुटी रॉड आत टाकून त्याला ते बांधतात ड्रिलिंग करून. इथे मध्ये जो रस्ता खचला होता त्याचा आता इथे डाव्या हाताला माती बिती टाकलेली दिसते. आणखीन पुढे पण प्रॉब्लेम झाला होता, तो आता बघूया काय झालंय त्याचं. एक साइड बंद ठेवली होती त्यावेळी. कालच मी या घाटाचा जुना व्हिडिओ बघितला, हे काम सुरू होण्याच्या आधीचा व्हिडिओ. अगदी एक सिंगल छोटासा रस्ता, 2 लेनचा रस्ता, आणि समोरनं गाडी आली की आपल्या पुढच्या गाडीच्या मागनं शेपूट धरून जायचं हळूहळू. इथे बघा रस्ता डाव्या हाताला बघा, हे सगळं काम चालू आहे. हे मोठे ट्रक आहेत त्यांना जरा अवघड होतं इथे. आपण सांभाळून घेतलं पाहिजे त्यांना सुद्धा. ते डाव्या हाताला बघा, हे सगळं आता भराव बिराव घालून काहीतरी काम करतायत. हे सगळं खचलं होतं इकडे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर ह्याचा पॉइंट आहे, पिकनिक पॉइंट आहे. इथे काय झालंय आपण बघूया जरा. इथे डावीकडे तो पिकनिक पॉइंट आहे. आता त्याचा रस्ता बंद आहे मला वाटतं खाली खचल्यामुळे. इथून तो रस्ता वर येतो, पण ते खाली आता काम चालू आहे, सगळं खचलेलं असल्यामुळे बंद होता रस्ता तो. त्यामुळे आता काय आपल्याला तिथे बघता येणार नाही. असो, आपल्याला जायचंय खेडला. आणि आता इथे परशुराम घाट संपला. इथून उजवीकडे परशुराम मंदिराकडे आपण जाऊ शकतो. आणि पूर्वी माझ्या माहितीत हा एकच रस्ता त्यावेळी मला माहित होता खरा. अजून तो मगाशी जो आपण पिकनिक स्पॉट म्हटलं, तिथून पण एक समोर रस्ता आहे, तो मंदिराकडे जातो. पण त्यावेळी मला तसा माहित नव्हता, तो हा एकच रस्ता माहित असायचा. या घाटात किंवा इथे आता हा पुढचा जो परिसर आहे, इथे पावसाळ्यात तुम्ही व्हिजिट करा. असे छोटे छोटे भरपूर धबधबे बघायला मिळतात, मस्त वाटतं बघताना. फक्त पाऊस पाहिजे जोरात झालेला. सगळी लाल माती आहे. इकडे परत काहीतरी डाव्या हाताला केबल टाकण्याचं काम चाललेलं दिसतंय. कसली केबल आहे काय माहिती नाही, पण आहे काहीतरी. आता इथे पुढे आलं लोटे. लोट्याला पूर्वी आता घाटाचं काम झालं, रुंदीकरण झालं, लोटे कधी सुरू होतं पटकन समजत नाही. त्यावेळेला लोट्यात आलो, हा एक इंडिकेशन त्याचा म्हणजे इथे आल्यानंतर येणारा वास वेगवेगळ्या केमिकल्सचा.
इथे डाव्या हाताला महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे, ट्रॅफिक पोलीस किंवा हायवे पोलीस म्हणूया. महामार्ग पोलीस म्हणजे हायवे पोलीस, ट्रॅफिक डिपार्टमेंटच पण हायवे पोलीस म्हणून त्यांची इथे नेमणूक आहे. इथे यांचं काहीतरी झालेलं आहे, गाडी बंद पडली, बहुतेक आता ते ओढत नेणार आहेत असं दिसतंय. आणि आता हा परशुराम घाट ते संपला आणि आता इथून सुरू झालं लोटे. लोट्यात सुद्धा काम चालू होतं, तिथे पण बघूया आपण किती डेव्हलपमेंट झाली त्या कामाची. फ्लायओव्हर करण्याचं काम सुरू होतं मध्ये. पीर लोटे आम्हाला माहिती नाही, आम्हाला त्यावेळी लोटे परशुराम असं म्हटलं जायचं एवढं आठवतंय. पीर लोटे हा शब्द कधी त्यावेळी आम्ही ऐकलेला नाही. मुंबईला जाताना बसनी प्रवास त्यावेळेला असायचा, इतका वास बेकार असायचा आणि असं ना डोळ्यातनं पाणी यायचं किंवा नाकात असं शिवशिवल्यासारखं व्हायचं. इथल्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्यांचा हवेत सोडलेला धूर आणि हा त्याचा होणारा परिणाम. ह्या सगळ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत इथे, हळूहळू म्हणजे भरपूर वाढलं तिथे कंपन्यांचं प्रस्थ. खेड 20 किलोमीटर आहे तो. इंडस्ट्रियल झोन झाला इकडे भरपूर मोठा, त्याच्यामुळे नाही म्हटलं तरी रेसिडेन्शियल एरिया पण हळूहळू वाढला, लोकांच्या राहण्याची सोय. हा इथे दिसतोय तलारी फाटा. आता उजव्या हाताला तिथे काहीतरी डोंगर फोडायचं काम चालूच आहे, म्हणजे तिथे पण काहीतरी होणार आहे बहुतेक नवीन. हायवे झाला की असा विस्तार पण एवढा मोठ्या प्रमाणावर होतो ना, समजत पण नाही. पटापट जमिनीचे दर वाढतात, लोकांची खरेदी पण पटापट होते, काहीतरी नवीन सुरू होतं तिथे. तर इथे रस्त्याची लेवल बघा, गाडी पूर्ण डोलतीये. नदी कशी डोलते, होडी कशी डोलते, तसं सिच्युएशन आहे. फक्त एक आहे आपलं इथे वाहनधारकांसाठी, पेट्रोल डिझेल पंप सीएनजी पंप इकडे आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे तसं प्रॉब्लेम होण्याचं कारण नसतं. पण सुट्टीच्या ह्याच्यात मात्र इथे झालं एवढं नक्की. आता 2-3 महिने सगळीकडे शॉर्टेज होतं, कारण ते एकतर तिकडे जे युद्ध पेटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे फ्युएल येण्याचं प्रमाण कमी झालंय, क्रूड ऑइल. नाही म्हटलं तरी पुढे सगळ्यावरती त्याचा परिणाम हा होतोच. इथे मी म्हटलं होतं बघा, हे काम चालू आहे फ्लायओव्हरचं, त्यामुळे आता सर्व्हिस रोड दिलाय तो सुस्थितीत आहे, त्याच्यामुळे काय
प्रॉब्लेम नाही, पण ओव्हरटेक करता येणं शक्य नाही. ते पाठोपाठ जाणं. इथे बरीच गावं आहेत कनेक्ट होणारी, त्याच्यामुळे हा फ्लायओव्हर शेवटी बांधावा लागला त्यांना. त्याचं सुद्धा आता किती काम झालं असेल काय कल्पना नाही. हा, इकडे रोडचं वगैरे काम झालंय आतलं, म्हणजे फ्लायओव्हर बहुतेक कम्प्लीट झालाय. त्या एंडला थोडस काम पेंडिंग दिसतंय. 4-6 महिन्यात बहुतेक हा सुरू होईल. इथल्या आजूबाजूची गावं आहेत ना, तिथे कनेक्टिंग रोड्स आहेत सगळे. फ्लायओव्हर झाल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होणार नाही आणि हायवेवरनं जाणाऱ्यांना प्रॉब्लेम होणार नाही. आरामात जाऊ शकतात सगळे. इथे उजव्या हाताला आतमध्ये घरडा हॉस्पिटल आहे. घरडा केमिकल कंपनी, माझ्या मते खूप जुनी, पहिली आलेली सुद्धा असेल कदाचित, लोट्यातली मोठी कंपनी घरडा केमिकल्स. मग त्यांचं हॉस्पिटल झालं, इंजिनिअरिंग कॉलेज झालं, सगळे उजव्या हाताला. इथे आतमध्ये त्यांची मोठी जागा आहे, जिथे सगळ्या ह्या इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत. सरळ गेलं की मुंबई, डावीकडे काय अंजनी रेल्वे स्टेशन आहे इकडे. तेरे नसीब में मैं के नहीं, तेरे नसीब में तुम है के नहीं, तेरे नसीब में मैं के नहीं, ये क्या जाने ये वही जाने, इसने दिखा दे सबका नसीब. पिवळी फुलं मस्त दिसायला लागली, तरी अजून तसा बहर नाही दिसत आहे. त्या झाडाचं नाव पुन्हा विसरलो. मागच्या एका व्हिडिओत मी विचारलं होतं, पहावा म्हणलं होतं चुकून त्या झाडाला. काही जणांनी ते सांगितलं कुठलं गाव, काहीतरी सोन, काहीतरी असं ना, सोन असं काहीतरी नाव आहे त्याचं, विसरलो परत. मला लांबून ती पहावासारखीच वाटली. त्याच्यावर एकाने अशी पण कमेंट टाकली होती, सगळी पिवळी फुलं म्हणजे काय पहावाच असतं काय? अरे हो बाबा, मला माहित नाही, तुला माहिती तर तू सांगायचं ना. त्याला उत्तर दिलं मी, आपल्याला माहिती असेल तर आपण टाका तिथे नाव, सर्वांनाच समजेल. आम्ही वस्तरे घेऊन तयारच असतो, कधी एखाद्याचं माप काढायला मिळतं आणि आम्ही काढतो. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमची माहिती द्या ना, इतरांच्या पण नॉलेज मध्ये भर पडेल. असो, स्वभाव आहे, त्याला कोण काय करू शकत नाही. माझा स्वभाव तर बाबा असा आहे, माहिती नसेल तर मी नाही म्हणून सांगतो, असेल माहिती तर जेवढी असेल तेवढी सगळी देतो. टोल गेट आहे, गेट कसं लिहिलंय बघा, टोल GAT वेगळं वेगळं. इथे आता दोन साईडला काय काय ठिकाणी बघा पिलर टाकतात, म्हणजे ते माणसांना इकडनं तिकडे जाण्यासाठी छोटे ब्रिज करतायत.
हा आपल्या पट्ट्यातला तिसरा टोल. पहिला आपण बघितला तो निवळी घाटात, नंतर खेरशेत, आणि हा आता इथे तिसरा आला. अरे वा, लाईट बीट सगळे लावून तयार आहे. नाही, पण आतमध्ये काहीच नाही अजून, नुसतेच लाईट लावून ठेवले घाबरवायला. कसे घाबरला आहे की नाही. आणि आता हे आमचं त्यावेळेचं बस मधलं एक आणखी लाडकं ठिकाण शिवफाटा. कंडक्टर अगदी हमखास ओरडायचा, शिवफाटा शिवफाटा, उतरून घ्या चला. गाडीतनं फिरलो ना त्यावेळी कधी असं लक्ष नव्हतं तिकडे. ते बोर्ड पण त्यावेळी तुम्हाला माहिती असेल, असे छोटेसे बोर्ड असायचे, ते पटकन दिसायचे पण नाहीत बोर्ड. जांभुर्डे नाही काय, जांभुर्डे मोरवंडे केंद्र शाळा, छोटीशी शाळा. अरे कोसळलंय सगळं. कशी तिथे मुलं बसणार आणि काय करणार. बाकी सगळ्या गोष्टींना पैसे, शाळेच्या दुरुस्तीला आणि चांगली इमारत बांधायला आमच्याकडे पैसा नाही. खेड मुंबई. ट्रक बाबाचं काहीतरी झालेलं आहे त्याच्यामुळे तो, अरे सगळे मागपासून माती का काढली त्याने, काय झालंय त्याचं कोण असतं. आता इथून सुरू होणार भोसते घाट. घाट आला की माझा ऍक्सिलेटर वरचा पाय बाजूला झाला. आता डेड स्लो जायचं, पण सावकाश सावकाश जायचं, कोणतीही गडबड करायची नाही. घाटातले चढ उतार वळण ही घाणेरडी या कॅटेगरीतली आहे, त्यामुळे सावकाश चला, गडबड नका करू. आता एक किस्सा सुनो, पास आओ मेरे दोस्तों, एक किस्सा सुनो. कई साल पहले की ये बात है. मिस्टर नटवरलाल अमिताभ बच्चन, आणि हे अमिताभ बच्चन यांनी स्वतः गायलेलं गाणं. त्यावेळी पण आम्हाला ते केवढं कौतुक वाटायचं, अमिताभने गाणं म्हटलं. गुजरता हुआ कहीं जा रहा था. आणि आता इथून स्पीड ब्रेकर चालू होतात. रंबलर्स तर आहेतच, स्पीड ब्रेकर आहेत, सावकाश चला आणि पाठी लक्ष ठेवा. मोठे ट्रक्स वगैरे असतात, सुसाट येतोय असं वाटलं की तुम्ही आधी सावध राहा. हे मागणं येऊन त्यांची सिस्टम फेल होऊन कधी ठोकतील गॅरंटी नाही याची. त्यामुळे मागे कायम लक्ष ठेवा, रिस्क घेऊ नका उगाच. 15 स्पीड ब्रेकर्स मी पहिल्या एका व्हिडिओ मध्ये ते मोजले होते आणि टाकले होते. जवळजवळ 15 स्पीड ब्रेकर आहेत. हे असे बॅरल लावून काय उपयोग होतो. एखादा आला आणि ब्रेक फेल झाला त्याचा, तो काय असे नागासारखा फिरत जाणार आहे का, धडकवणार, सगळं उडवून देणार आणि खाली जाणार. सगळी गाणी जुनी पुराणी तोंड पाठ आहेत. नवीन एक पण गाणं आठवत नाही, जुनी सगळी आठवतात.
हे जुन्या गाण्यांचं एक वैशिष्ट्य अजून सांगतो. सुरुवातीचं म्युझिक सुरू झालं की गाणं कुठलं आपण सांगू शकतो. नवीन गाण्याचे बोल सुरू झाले तरी कळत नाही गाणं कुठलं वाजतंय. इथे क्रेन आणलेला आहे म्हणजे काहीतरी काम सुरू आहे. इथे बघा हे सगळं ठोकलेलं फोडून काढलेलं आहे सगळं. हे माझ्या अंदाजाने इथून कोण खाली विली गेला असला तरी कळणार नाही. ती क्रेन पण खाली लावली, काहीतरी चाललंय खाली काम. भोसते घाटात आता पुढे निघालो. इथे थांबलो होतो जरा, जर ड्रोन उडवता आला तर बघणार होतो, पण वारा जोरात आहे. आता इथे काय ड्रोन आपण उडवू नाही शकत तेवढा. ते काय चाललंय इथे रस्त्याचं काहीतरी रुंदीकरणाचं काम सुरू दिसतंय. रुंद करतायत रस्ता बहुतेक थोडा इकडनं अजून, पण वारा बाहेर जोरात आहे. ड्रोन फ्लाय करण्यात काय पॉइंट नाही लक्षात आलं. आणि पुढे निघालो. ह्या घाटामध्ये ऍक्सिडेंट पण होत आहेत आणि त्रास पण आहे लोकांना. चढ आणि त्याच्यातलं ते एकदम जे मोठं वळण राहिलंय पहिलं होतं तसंच ते त्रासदायक ठरतंय. त्याच्यावर काय आता सोल्युशन काढतील काय माहिती नाही मला. असो, तर आता आपण खेड जवळ पोहोचतोय. खेडच्या रेल्वे पुलाच्या इथे जे काम चालू होतं ते आता काय झालंय आपण बघूया. कारण तिथे फ्लायओव्हर व्हायचा होता आणि तिथलं सुद्धा काम तसं बऱ्यापैकी रेंगाळलं होतं, स्लो चालू होतं. आता आपल्याला समजेल काय झालं तिथे ते. ह्या इकडच्या परिसरात येऊन मला भरपूर दिवस झालेत. मधल्या डेव्हलपमेंट मला काहीच माहिती नाही. घाट संपला इथे आणि फ्लायओव्हरला इथे आता काय केलंय, हे गंमतच झालेली आहे दिसते. इथे एक रोड आपला मुंबईकडे जाणारा खालून आहे आणि तिकडनं येणारा रोड आहे तो उंचावरून आहे. तिकडे बघा उजव्या हाताला. हे आता असं का केलंय काय कळायला मार्ग नाही. आणि हे पुढचं जे काम आहे ते मात्र अजून चालू आहे. पण तिथे वर आणि खाली असं करून ठेवलंय का ते नंतर पुन्हा वर उचलणार आहेत का काय करणार आहेत कळणार नाही तसं. जोशी ऑटो वर्ल्ड. तर पुढे रस्त्याला काय प्रॉब्लेम नाही. तर इथे नदीचा पूल येईल आणि पुढे खेडचा भरणा नाका प्रसिद्ध असा. इकडची कामं सगळी संपलेली आहेत. इथे सुद्धा मध्ये ऍक्सिडेंट झालेले बघितले, कारण वरून वगैरे जे ट्रक येतात स्पीडने त्यांना कंट्रोल होत नाही, जातात खड्ड्यात. तर इथून सरळ तुम्ही गेला की पुलावरनं बाहेर पडता आणि डावीकडचा हा जो रोड आहे सर्व्हिस रोड त्याने
भरणा नाक्याला खाली जातात. तर भरणा नाका आता आपल्याला काही लागत नाही. ज्यांना भरणा नाक्यात काम असेल ते जातील सर्व्हिस रोडनी, नाहीतर बरेच आता आपला हा रोड झालेला आहे फ्लायओव्हर, इथून वर गेला की डायरेक्ट बाहेर. पूर्वी एकेकाळचा गजबजलेला हा नाका होता, भरणा नाका. बऱ्याचशा बसेस इथे जेवणासाठी थांबायच्या. इथे काही हॉटेल त्याची फेमस होती, भरपूर गर्दी असायची त्यांच्याकडे. आता ही सगळी गावं, हॉटेल्स बऱ्यापैकी बायपास झालं. असो, आपण हा व्हिडिओ आता इथे थांबूया. थोडा पुढे जातो आणि मी थांबतो. निदान हा भरणा नाकाचा सुरुवातीचा जो काय परिसर आहे तो आपण कव्हर करू. बघायला गंमत वाटते, एवढंच, बाकी काही नाही. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजपर्यंत जो आपण सपोर्ट केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. यापुढे आपला सपोर्ट मिळेल अशी आशा बाळगतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.